पुण्यात आल्याच्या नंतर विदर्भातले शेतकरी भेटले आणि म्हटले की आता पाऊस झाला, आता म्हणजे परत परिस्थिती काय राहील. तर सर्वप्रथम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता बऱ्याच शेतकऱ्यांनी गहू, हरभरा असेल, कांदा असेल काढून ठेवला, पण याच्यानंतर आता उद्यापासून मध्ये 22 मार्च पासून हवामान कोरडं राहणार आहे. म्हणून हा अंदाज विदर्भ, मराठवाडा या सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. राज्यात मग आता पाऊस कधी येणार, तर राज्यात विदर्भ, मराठवाड्यातल्या ज्यांचा कोणाचा आता याच्यातून बी काही जणांचा हरभरा राहिलाय, गहू राहिलाय, कांदा राहिलाय, तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 30 मार्चच्या अगोदर तुमचा असं गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल काढून झाकून घ्या. कारण की राज्यामध्ये परत मार्च एंड म्हणजे 30 मार्च, 31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिल या 4 दिवसामध्ये परत एकदा अवकाळीचं सावट राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी विदर्भ, मराठवाड्यातल्या कोरडवून शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. मग सांगायचं झालं तर हे पाऊस मग आता जसं पाऊस पडला तसंच त्याच्यामध्ये वारं राहणार आहे, पाऊस राहणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील राहणार आहे. म्हणून विदर्भ, मराठवाड्यातले शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यावा. मग सांगायचं झालं तर राज्यात मग पाऊस कसा पडणार आहे, तर राज्यात काय होणार आहे, 30 तारखेपासून 30, 31, 1 आणि 2 एप्रिलच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. सर्वप्रथम कर्नाटकच्या शेतकऱ्याचे फोन आले की कर्नाटकमध्ये तंबाखू काढणं चालू आहेत. मग आम्ही तंबाखू काढावत का, त्या कर्नाटकच्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही काय करा, 29 तारखेपर्यंत म्हणजे काय तंबाखू काढून झाकून घ्यायची तर घ्या. कारण की 30 तारखेच्या नंतर तुमच्या कर्नाटक, तिकोटी म्हणजे बेळगाव, कर्नाटक राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर कर्नाटकच्या बाजूला तेलंगणा आहे, तेलंगणातल्या देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमचा हरभरा असेल, गहू असेल, साळ असेल तर तुम्ही काय करा, 29 तारखेपर्यंत तुम्ही काढून सगळ्या व्यवस्थित आपला सुरक्षा स्तरी आणून ठेवा. कारण की 30, 31 आणि 1-2 एप्रिलच्या दरम्यान तुमच्याकडं तेलंगणात बी पावसाचं वातावरण तयार होणार आहे, चांगला पाऊस पडणार आहे, गारपीट देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे मराठवाड्यामध्ये